नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शिक्षण संस्थेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे कॉलेजला मंजुरी मिळवल्याचं चौकशीत निष्पन्न झालं असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संस्थेचे संचालक मंडळाविरुद्ध तब्बल 3 वेगवेगळे गुन्हे चिखली पोलिसात दाखल करण्यात आले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विरोधात दाखल तक्रारीची चौकशी अखेर पूर्ण झाली आहे। या चौकशीत संस्थेने उभारलेल्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेजसाठी लागणारे अनिवार्य शासकीय दस्तऐवज जसे की अकृषक याने आदेश आणि बांधकाम परवानगी प्रत्यक्षात घेतलीच नसल्याचे समोर आले आहे। या संस्था चिखलीतील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या असून परवाना न घेता संस्थेने बनावट आणि डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून तो AICTE कडे सादर केली आहे आणि कॉलेजची मंजुरी लागली। परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था यांच्या विरुद्ध मी 20/7/2022 ला अधिकृत तक्रार केलेली होती। या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 ला सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी एनए ऑर्डर त्याच्यानंतर बांधकाम परमिशन हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICTE कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं। परंतु 28/4/2026 चा जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागाधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपली पंचायत समिती नगरपालिका व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली व त्यांच्या विरुद्ध तीन तक्रारी दाखल झाल्या। तिन्ही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे। पोलिसांचे सखोल तपास चालू आहे। या सर्व गोष्टीतून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सदरू कारवाई शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लगेच या संस्थेबद्दल जे चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे। आता जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे या अगोदर जे विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत होते त्यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण नाहीये, परंतु पुढच्या याच्यासाठी AICTE ने प्रवेशाबद्दल त्यांना स्थगिती दिलेली आहे।